नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये। जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलर किंवा पिण्याच्या पाण्याचा वापर करत असाल, ते पाणी पित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण रेल्वे स्थानकावर मिळणारे हे पाणी प्रवाशांच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा दावा खुद्द कॅगने केला आहे। कॅग म्हणजे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या अहवालातून समोर आला आहे की मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण आणि भिवंडी रोड यासारख्या महत्त्वाच्या स्थानकातील पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई कोलाय या अतिशय घातक जीवाणूंचा संसर्ग आढळला आहे। पाहूयात यावरती आमचा हा खास रिपोर्ट। ई कोलाय हा बॅक्टेरिया आपल्या पोटात आणि आतड्यात नैसर्गिकरित्या राहतो। तो पचनासाठी मदत करतो, परंतु काही विशिष्ट प्रकारचे ई कोलाय आजारी देखील पाडू शकतात। हे जेव्हा शरीरात जातात तेव्हा पोटदुखी, पोट फुगणे, जुलाब, उलटी, मळमळ, ताप, लघवी करताना जळजळ असा त्रास होऊ शकतो। न शिजवलेले मांस, कच्ची अंडी, न धुतलेल्या फळेभाज्या, हात न धुता खाणे अशाच विविध कारणांसोबत हा बॅक्टेरिया पाण्यामुळे सुद्धा पसरू शकतो। जेव्हा CSMT, कल्याण, भिवंडी रोड आणि लोणावळा या स्थानकातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता तिथल्या वॉटर कूलरमधील पाण्यात ई कोलाय हे जीवाणू आढळले आहेत। आता जाणून घेऊयात प्रवाशांच्या जीवावर याचा काय परिणाम होऊ शकतो। हा जीवाणू मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो। हे दूषित पाणी प्यायल्याने विषबाधा, तीव्र जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि डिहायड्रेशन सारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो। या अहवालानुसार रेल्वेने 512 बिगर उपनगरीय स्थानकांचा आढावा घेतला। त्यापैकी 89 पेक्षा जास्त स्थानकांवर किमान आवश्यक सुविधांची प्रचंड कमतरता दिसून आली आहे। अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाकींची योग्य स्वच्छता केली जात नाही, तर जवळजवळ 59 स्थानकांवर पाण्याच्या जीवाणूंच्या चाचण्या या केल्या गेल्याच नाहीत। केवळ पाणीच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सारख्या मोठ्या श्रेणीतील स्थानकांवरही बसण्याची व्यवस्था, पुरेशी शौचालय, डस्टबिन आणि प्रवाशांना माहिती देणारे डिजिटल बोर्ड यांची मोठी कमतरता आढळल्याचे कॅगने आधारित केले आहे। लाखो प्रवाशांकडून तिकिटाच्या माध्यमातून महसूल गोळा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणीही दिले जात नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे। तर कॅगच्या या अहवालानंतर तरी रेल्वे प्रशासन जागं होईल का आणि रेल्वे स्थानकांवरतील पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेकडे लक्ष देणार का, हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करायला विसरू नका।